बीडचं पोलीस स्टेशन नक्की कुणाच्या दबावात काम करतोय का, अशी शंका घेण्याची वेळ आज निर्माण झालेली आहे. डेथ बॉडी गेल्या 4-5 दिवसापासून अंत्यसंस्काराविना आता सध्या पडून आहे. विलास घुले या केज जवळच्या तरुणाची जी निघृणपणे हत्या केलेली आहे, माणुसकीला काळीमा फासणारी ही खरं तर घटना आहे. या घटनेला आज 4-5 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. त्या विलास घुलेंच्या कुटुंबियांचा अर्थ असा टाहो इथल्या पोलीस प्रशासनाला ऐकायला मिळत नाही. बीडचं पोलीस स्टेशन नक्की कुणाच्या दबावात काम करतोय का, अशी शंका घेण्याची वेळ आज निर्माण झालेली आहे. डेथ बॉडी गेल्या 4-5 दिवसापासून अंत्यसंस्काराविना आता सध्या पडून आहे आणि आता ती डेथ बॉडी घेऊन त्या मृताचे विलास घुलेंचे नातेवाईक आज केज पोलीस स्टेशनला जात आहेत, आंदोलन करत आहेत, रास्ता रोको करत आहेत. माझं महाराष्ट्र शासनाला आणि टोटल विधानसभेला आव्हान आहे की आपल्या पोलीस प्रशासनाचा इथल्या गुन्हेगारावरती धाक उरला नाही का? बीडमध्ये नक्की काय होतंय, कुणाच्या दबावाखाली बीडचं पोलीस स्टेशन काम करतंय याची आम्हाला कल्पना नाही. तेव्हा या मृत कुटुंबियांच्या वतीनं आंदोलन केलं जातंय. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मी सध्या केजला रवाना होत आहे आणि त्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. शासनाचा निषेध व्यक्त करतोय आणि बघ्याची भूमिका घेतलेल्या पोलीस डिपार्टमेंटचा मी निषेध व्यक्त करतोय आणि मी त्या आंदोलनात सहभागी व्हायला केजमध्ये पोहोचतोय.